आवडायचे दृश्य पुढे आहेत. फक्त आपल्या टाळ्याची गरज आहे, आपल्या प्रतिसादाची गरज आहे. फक्त शिट्ट्या वाजवू नका. खूप चांगला नाटक आहे. आता बघूया दुसरा प्रवेश. या दुसऱ्या प्रवेशाच्या दिग्दर्शिका आहेत श्रीमती जाधव मॅडम. मंडळी, आता जमाना खूप पुढे गेलेला आहे. खेड्यातील मुली शिक्षण घेण्यासाठी शहराकडे धाव घेत आहेत. काही जणी शहरात रूम करून राहतात, तर काही जणी शहराकडे दररोज येणं जाणं करतात. ट्युशनच्या नावाखाली, क्लासेसच्या नावाखाली काही जणी रात्री उशिरा सुद्धा घरी येतात. तेव्हा आई वडिलाची खरी धाकधूक वाढते, त्यांची काळजी वाटते. आई वडील वयाने नव्हे तर काळजीने म्हातारे होतात. तेव्हा जेव्हा एखादं बाळ रडतं ना, तेव्हा संपूर्ण गल्लीला कळतं. पण जेव्हा आई वडील रडतात तेव्हा मात्र शेजाऱ्यांनाही पत्ता लागत नाही. असंच या नाटकात तुकाराम अंबिका आई वडील आहेत, त्यांची मुलगी प्रतिज्ञा आहे. आणि ती प्रतिज्ञा मुलगी असंच रात्री घरी उशिरा येते. तेव्हा आई वडिलांची होणारी घालमेल हृदयस्पर्शी संवादामधून आम्ही दाखवण्याचा जो प्रयत्न केलोय ना, नक्कीच तुम्हाला आवडेल. बघूया दुसरा प्रवेश. You are trying to call is currently not reachable. Please try again later. The number you are trying to call is currently not reachable. Please try again later. रात्रीचे 8 वाजले. प्रतिज्ञा काल नसावी. फोन पण लागत नाही. प्रतिज्ञा, अगं प्रतिज्ञा, एवढा उशीर कसा काय झाला आज? अहो बाबा, आज ट्युशन जास्त वेळ चालल्यामुळे उशीर झाला हो. मग तसं सांगायचं ना फोन करून. अहो बाबा, फोनची बॅटरी संपली होती म्हणून फोन नाही करू शकले. अगं पोरी, तू घरी येऊपर्यंत आमचा जीव कसा खाली वरी होतोय बघ. हे तुला कसं कळत नाही ग? तुमची घालमेल मला समजते गाई. प्रतिज्ञा, आता तू मोठी झालीस. एवढा अंधार पडेपर्यंत घराबाहेर राहणं तुला शोभत नाही. उद्यापासून लवकर घरी ये बघू प्रतिज्ञा बेटा. हो बाबा, अंधार पडण्याच्या अगोदर घरी येते. अहो, तुम्ही हे संदीपलाही विचारा उशिरा काय येतोस म्हणून. तो रोज रात्री अपरात्री येतोय. अगं तो पुरुष आहे. पुरुषाने कसंही वागाव का? रात्री अपरात्री केव्हा येव का? असं का? अगं आपला संदीप खूप चांगला मुलगा आहे, पण MBBS ला त्याचा नंबर लागला नसल्यामुळे तो परेशान आहे. त्याला आपणच सांभाळलं पाहिजे की. अहो, मलाही कळते त्याची काळजी, पण उशिरा येण्याचा जाब विचारला पाहिजे. जमाना बदललाय आता. प्रतिज्ञा बेटा, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. बोल ना गाई, काय बोलायचंय? तुला बाबाने नवीन मोबाईल घेऊन दिलाय ना? होय आई. बघू, दाखव तुझा मोबाईल. हा बघ माझा
मोबाईल घेतल्यावर तुला काय वाटलं ग प्रतिज्ञा? मला खूप आनंद वाटला आई. आणखीन काय वाटलं ग? आणखी मोबाईलला कव्हर लावं वाटलं. आणखीन काय वाटलं? आणखी मोबाईलला स्क्रीन कार्ड लावावं वाटलं. मोबाईलला कव्हर लाव, स्क्रीन गार्ड लाव म्हणून कोणी सांगितलं का ग? कोणीही नाही आई. कव्हर लाव म्हणून कोणी जबरदस्ती केली का? कोणीही नाही आई. मोबाईल खराब होत आहे म्हणून कव्हर लावलीस का ग प्रतिज्ञा? नाही आई, मोबाईल खराब होऊ नये म्हणून मी ती लावलं. मोबाईल आणखी सुंदर दिसावं म्हणून मी ती लावलं. अगं प्रतिज्ञा, तुझ्या त्या मोबाईल पेक्षा सुंदर तुझं हे शरीर आहे. या शरीराला तू छान कपड्याने झाकलेस तर ते आणखीन सुंदर दिसेल. तुझे सौंदर्य आणखी खुलेल प्रतिज्ञा. प्रतिज्ञा बेटा, तू आमच्या घरची इज्जत आहेस व त्या इज्जतीला झाकण्याचं काम कपडे करतात. तुझे बाबा बरोबर बोलतात प्रतिज्ञा. तू आमच्या घरची इज्जत आहेस. लोकांच्या नजरेत भरशील एवढे कमी कपडे लेऊ नकोस. आपल्या सौंदर्याचा, आपल्या संस्कृतीचा अपमान होईल असं वागू नकोस प्रतिज्ञा बेटा. रस्त्याने येताना जाताना गिधाडे पापी नजरेने बघतात म्हणून आम्हाला तुझी काळजी वाटते ग प्रतिज्ञा. प्रतिज्ञा बेटा, आई वडील वयाने नव्हे तर काळजीने म्हातारे होतात. जेव्हा एखादं बाळ रडतं तेव्हा अख्ख्या गलीला समजतं आणि जेव्हा आई वडील रडतात तेव्हा शेजाऱ्यालाही पत्ता लागत नाही. बाबा, तुम्ही मला एवढं कमजोर समजू नका. संकट आलं तर आम्ही मुली दुर्गा देवीचे रूप धारण करू शकतो. आई, आम्ही दुष्टांचा नाश करणाऱ्या दुर्गा देवी आहोत. प्रतिज्ञा, तुला राग तर प्रतिज्ञा बेटा, तुला राग तर आलाय नाही ना? नाही आई, तुम्ही मला माझ्या हिताचं सांगितलात. मला राग नाही आला तर संयम आला, हिम्मत पण आली. वा पोरी वा. आई, राग एकटाच येतो पण जाताना आपल्यातलं सर्व काही घेऊन जातो. आणि संयम सुद्धा एकटाच येतो पण येताना आपल्याला सर्व काही चांगलं घेऊन येतो. वा पोरी वा, लेक असावी तर अशी. कुणी नादाला लागायचं नसतं, आपला नेता जबरदस्त. कुणी नादाला लागायचं नसतं, आपला नेता जबरदस्त. कुणी नादाला लागायचं नसतं, आपला नेता जबरदस्त. जनतेचं हित ज्याला कळतं, लढण्याचं बळ त्यालाच मिळतं. जनतेचं हित ज्याला कळतं, लढण्याचं बळ त्यालाच मिळतं. दिलदार मनाचा दमदार राजा, दिलदार मनाचा दमदार राजा, समाजासाठी कष्ट करतो, समाजासाठी कष्ट. कुणी नादाला लागायचं नसतं, आपला नेता जबरदस्त. कुणी नादाला लागायचं नसतं, आमचा नेता जबरदस्त. कुणी नादाला लागायचं नसतं, आमचा नेता जबरदस्त. या जगाची रीत नाही सस्ती, ज्याच्यात मस्ती त्याचीच वस्ती.
कुणी नादाला लागायचं नसतं आपला नेता जबरदस्त कुणी नादाला लागायचं नसतं आमचा नेता जबरदस्त कुणी नादाला लागायचं नसतं आपला नेता जबरदस्त कडक विषय ओळख त्याची अहो कडक विषय ओळख त्याची गरुड भरारी झडपची त्याची कर्तव्याशी एकनिष्ठ सदा कर्तव्याशी एकनिष्ठ कुणी नादाला लागायचं नसतं आपला नेता जबरदस्त कुणी नादाला लागायचं नसतं आमचा नेता जबरदस्त कुणी नादाला लागायचं नसतं आपला नेता जबरदस्त कुणी नादाला लागायचं नसतं आपला नेता जबरदस्त संदीप भाऊ आला, संदीप भाऊ आला. अरे संदीप भाऊ, आज रक्षाबंधन आहे. मी तुला सकाळीच राखी बांधणार होते, परंतु तू घरीच नव्हतास. अगं लाडले, आता आलोय ना मी घरी. चल बांधू राखी. थांब संदीप भाऊ, मी हाय कुंकू तिला घेऊन येते. तू एवढ्या सकाळपासून कुठं गेला होतास रे? कुठं जाणार? जाऊन जाऊन कुठं जाणार? शिरोणपाळ तालुक्यातच ना. शेवटी मी एक नेता आहे जबरदस्त. मला जबरदस्त नेत्यासारखं राहावं लागल, वागावं लागल आई. हे बघ आई, अख्ख्या शिरानंदपाळ तालुक्यात संदीप राजे सारखा जबरदस्त नेताच नाही दुसरा. ओनली संदीप राजे, ओनली संदीप राजे. संदीप राजे म्हणून हरभऱ्याच्या झाडावर चढवा आणि निवडणूक आली की द्या ढकलून खाली. वैसी बात नहीं माँ, संदीप राजे सचमुच जबरदस्त नेता है हमारा. नेता म्हटल्यानं पोट भरत नाही. तुमच्या शिक्षणाचं बघा आधी. अरे बेटा संदीप, तू थोडं लवकर घरी यायचा रे. आम्हाला तुझी काळजी वाटते. बरं आहे बाबा, तुम्ही माझी काळजी करू नका. आता मी लहान राहिलो नाही, मोठा झालोय. मला सगळं समजतंय. हमारा संदीप राजे सबका सुनता है मगर खुद के दिल की करता है. यह हमारा नेता कच्चे मन का नहीं है बल्कि जबरदस्त है. अरे संदीप भाऊ, बस या पाटावर, मी तुला राखी बांधते. बहिणीची
हाँ हाँ, मैं भी बैठता हूँ। मेरी छोटी बहना, मैं तुझे वाणी में क्या डालूं? कुछ नहीं सुल्तान भैया, अगर ये भी डालना है तो जाति धर्म धो डालो, नफरत धो डालो, और कुछ नहीं सुल्तान भैया। जब से मैं संदीप के साथ हूँ तब से धर्म जाति के ऊपर उठकर मोहब्बत की राह पर हूँ बहना। फूलों का तारों का सबका कहना है, 1000 में मेरी बहना है। सारी उम्र हमें संग रहना है। फूलों का तारों का सबका कहना है, 1000 में मेरी बहना है। सारी हमें संग रहना है। फूलों का तारों का सबका कहना है। ये ना जाना दुनिया ने तू है क्यों उदास, तेरी प्यासी आंखों में प्यार की है प्यास। ला 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 ला। ये ना जाना दुनिया ने तू है क्यों उदास, तेरी प्यासी आंखों में प्यार की है प्यास। आ मेरे पास आ, कह जो कहना है, 1000 में मेरी बहना है। सारी उम्र हमें संग रहना है। फूलों का तारों का सबका कहना है। ला 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 भोली भाली चापानी गुड़िया जैसी तू, प्यारी प्यारी जादू की पुड़िया जैसी तू। ला 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 ला। भोली भाली चापानी गुड़िया जैसी तू, प्यारी प्यारी जादू की पुड़िया जैसी तू। डैडी का मम्मी का सबका कहना है, 1000 में तेरी बहना है।